करत आहात। खरं तर मला तो एक आपला धडा आहे, 6वी का 7वीला धडा आहे की वाट पाहताना। तर प्रिंट मीडियामध्ये काय व्हायचं, आजची बातमी लगेच नाही तर दुसऱ्या दिवशी यायची किंवा तिसऱ्या दिवशी यायची, पण त्याच्यामध्ये एक उत्सुकता असायची की पुढे ती येणार आहे ना, काय असणार आहे काय असणार आहे अशी उत्सुकता असते। ती उत्सुकताच आता कुठेतरी या सोशल मीडियामुळे संपून गेलेली आहे। म्हणजे त्या क्षणाला दुसऱ्या क्षणाला अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात ती बातमी पोचलेली असते, त्यामुळे त्याची उत्सुकता संपलेली आहे। त्यामध्ये पोस्टमन इन द माउंटन असा तो एक आजीचा प्रसंग आहे। त्या मुलाच्या पत्राची ती नेहमी वाट बघत असते। तो पोस्टमन तिला उगीच ते पत्र कोरं असायचं पण तरी तो वाचून दाखवायचा, मग त्यात ती आनंद घ्यायची। तिला असं वाटायचं चला माझा मुलगा मला पत्र पाठवतोय, म्हणजे तो आनंद देण्याचा प्रयत्न ती करायची। ती वाट बघायची, पत्र यायचं हा कधीतरी मला भेटायला येईल, त्या पत्रातून सांगायचा। म्हणजे ही वाट बघण्याची जी मजा आहे ना, की त्यातून आपण संयम शिकतो, आपल्याकडे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन येतो। ती वाट बघण्याची मजा आता थोडी कुठेतरी कमी झालेली आहे। ती सोशल मीडियामुळे त्याच्यामध्ये फार मोठी भर पडलेली आहे। पण तुम्ही जी गणेशजी मांडला ज्या ठिकाणी म्हणतात मुद्दा की धोक्याची घंटा मात्र निर्माण झालेली आहे, की त्याच्यामुळे जे वेग त्याला आहे सोशल मीडियाला, त्याची विश्वासार्हता जरी नसली, शासनाची मान्यता त्याला नाही आहे, पत्रकारितेला ती मान्यता आहे, पण तरीसुद्धा त्या वेगाबरोबर कुठेतरी पत्रकारितेने सुद्धा आता वेग घेतला पाहिजे। आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणारे आपले अध्यक्ष इथं आहेत, ते नंतर त्यांची मांडणी करतील तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ते सविस्तर यासंबंधी निश्चितपणे सांगतील। आज विषय सोशल मीडियामुळे पत्रकारिता धोक्यात आली। माझं वैयक्तिक मत विचाराल तर नाही। स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली ही पत्रकारिता आज अनेक आव्हानं पडतावून वेगवेगळ्या संकटांना सामोरं जाऊन जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी आहे, ती केवळ तिच्या विश्वासार्हतेमुळे। आज प्रिंट मीडियाची जी विश्वसनीयता आहे ती व्यापक स्वरूपात आहे। पुरेसा वेळ बातमी द्यायला असतो, बातमी द्यायला पुरेसा वेळ असल्यामुळे त्या बातमीमागचं संशोधन करून ती बातमी त्यानंतर फॉरवर्ड संपादकाकडे पाठवली जाते। त्याच्यामुळे पण याचबरोबर जर सोशल मीडियाकडे इन्स्टंट बातमी द्यायचं त्यांचं हे असतं, पुरेसा वेळ नसतो, त्यामुळे बातमीची शहनिशा न करता बऱ्याच वेळा ती दिली जाते। आणि अशा वेळी जर उद्या एखादा विवाद निर्माण झाला तर प्रिंट मीडियाची बातमी ही आधार मानली जाते। आज ठिकठिकाणी पावसाळ्यात भूचक्र उगवतात, त्याप्रमाणे बरेच चॅनेल्स, समाज माध्यमांचे चॅनल्स येतात जातात, विस्मृतीत जातात, कधी कळत नाही। पण प्रिंट मीडिया ही आज आपल्या विश्वासार्हतेमुळे आजही उद्याही ही कायम टिकून राहणार आहे। विंदा कडंबीकर म्हणतात, असो जगावे दुनियामध्ये आव्हाने लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। आज प्रिंट मीडियाने सोशल मीडियाची किंवा अन्य प्रकारची टेलिव्हिजन्स असतील किंवा अन्य प्रकारची जी काही आव्हानं आहेत त्या सर्व आव्हानांना प्रत्युत्तर करत आज आपलं एक वेगळेपण, आपली विश्वासार्हता टिकवली आहे। आज यूट्यूब किंवा अन्य समाज माध्यमांसारखे प्रसारित होणाऱ्या माहिती आहे किंवा बातम्या त्या अनेकदा एकांगी असतात, तिचा प्रतिवाद करता येत नाही। पण जेव्हा प्रिंट मीडिया एखादी बातमी छापून आणते तेव्हा तिचा सर्वांगीण विचार केल्यानंतर ती बातमी वृत्तपत्रात छापली जाते। आज बऱ्याच राजकीय पक्ष सुद्धा आपल्या स्वतःच्या पक्षाची ध्येय धोरणं आणण्यासाठी आपलं स्वतःचं एक चॅनेल आणतात आणि त्यावेळी बऱ्याच वेळा त्या चॅनेल्सवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या ह्या प्रभावित होऊन आलेल्या असतात। आज ह्या यूट्यूब किंवा समाज माध्यमांना शासनाचा कुठल्याही प्रकारे अधिकृत दर्जा नाही, त्याच्यामुळे आजही ते अनधिकृत आहेत। आज बरीच चॅनेल्स असतात की एकांगी विचार करतात, तुम्ही त्यांना समर्थन दिलं तर तुम्हाला त्याचे फॉलोअर करतात, तुम्ही त्यांचा दावा फेटाळण्याचा प्रयत्न किंवा त्यांना विरोध करायचा प्रयत्न केला तुम्हाला अनफॉलो केलं जातं।
काही वेळा समाज माध्यमांतून हे असं की आम्ही सांगू तेच खरं, आणि त्याच्यामुळे जरी कितीही संकट आली आणि तरी सुद्धा सोशल मीडियाच्या तुलनेत किंवा त्याच्या आव्हानात, त्यांनी उभ्या केलेल्या आव्हानात प्रिंट मीडिया ही आजच नाही तर आज सूर्यचंद्र तारे असेपर्यंत ही प्रिंट मीडिया टिकून राहील यात शंका नाही. जय महाराष्ट्र. अगदी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. आपल्याला मनपूर्वक मी धन्यवाद देतो. यानंतर आपण मगाशी परिचय झालेलाच आहे. याच भूमीमधले एक सुपुत्र आणि रायगडला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचा सूत्रसंचालक, निवेदक, मुलाखतकार म्हणून अतिशय अभिमान आहे ते माननीय श्री संजयजी भुसकुटे यांना आमंत्रित करण्याच्या पूर्वी फक्त एवढंच म्हणतो की शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो. शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. असा हा पत्रकारिता हा व्यवसाय असला पाहिजे की ज्या ठिकाणी कोणी पोचू शकत नाही अशा ठिकाणी पोचण्याचं काम ते आपल्या बातमीच्या माध्यमातून करत असतात. माननीय श्री संजयजी भुसकुटे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे उत्सुक चालू आहे. त्यावर मला असं वाटतं की कायम जमिनीवर पाय असणारा, डाऊन टू अर्थ असं हे व्यक्तिमत्व आहे. महाडकरांना तर ते सांगायला नकोच. तर पाय असावे जमिनीवरती, कवेक्त अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संजयजी आपलं खरोखर व्यक्तिमत्व असं आहे की अतिशय मनमोहक. हां हां गुरु ठाकूरांची जी कविता आहे आणि त्या कवितेच्या 2 ओळी संजयजींना अतिशय लागू पडतात. तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या थोर व्यक्तिमत्वाला इथे आमंत्रित करूया की त्यांनी या विषयाविषयी आपली मांडणी करावी. एक ज्येष्ठ गायक होते आणि त्यांची मैफिल होती आणि मैफिल असल्यानंतर त्यांचं कौतुक एवढं केलं गेलं की त्यांचा भाई सा, रे, ग, म, ध, षडज, गंधार, कोमल गंधार ते म्हणले त्या दिवशी काहीच लागला नाही. कारण इतकं दडपण येतं असं सगळं केल्यानंतर की तुम्हाला हिमालयाच्या टोकावर उभं केल्यानंतर त्या दिवशी जर जास्त बर्फ पडलं तर तुमचा पाय घसरणारच. तर हेमंतजीने माझ्याबद्दल एवढं वर्णन केलंय की आता जीवन गौरवची दुसरा पुरस्काराची काहीच गरज कुठे नाही. पण अर्थात ते त्यांचं प्रेम आहे. प्रेम असल्यानंतर लोक साहजिकच बोलतात. त्यांचा विशेष जास्त असल्यामुळे तर साहजिकच बोलतील. मला सुधीर शेठ आहेत त्यांचा फोन आला होता की अरे पर्यावरणाबद्दल या संमेलनामध्ये आपण काहीतरी परिसंवाद करूया. नाही म्हटलं पर्यावरणावर करायला हरकत नाही, पण आता काय झालं आहे, मी त्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर जनसंपर्क अधिकारी असल्यामुळे माझ्यावर असा ठप्पा बसायला नको फक्त पर्यावरणावरच बोलतो म्हणून. तो एक मोठा धोका असतो. तिथं एखादं गाणं आवडलं की आयुष्यभर त्याला तेच गायला लावतात, दुसरं गाणंच म्हणून देत नाही. मग त्या विचाराला माहिती असतं की अरे कंटाळा नाही याचा, आता किती वेळा गाऊन. पर्यावरणाविषयी खूप महत्त्वाचं आहे. पण त्या पलीकडे जाऊन मी म्हटलं आपण असा विषय घेऊया की सोशल मीडियामुळे पत्रकारिता धोक्यात आली आहे का. याचं कारण असं आहे की मुळामध्ये मी त्या प्रवाहात दिवस रात्र काम करतोय. 90च्या दशकानंतर संगणकातून आलेली क्रांती, संगणकाच्या कळेतून आलेली क्रांती इतक्या मोठ्या स्थित्यंतराशी सामना आपल्याला करावा लागेल. सगळी दुनिया मोठी म्हणजे अतिशय मोठी सुद्धा आता खूप मोठी लागली. क्षणाच्या याच्यावर आपण आलेलो आहोत. तेव्हा आपल्या ह्या सगळ्या मंडळींनी मांडलेली मतं त्या त्या व्यक्तिनिष्ठ स्वरूपात बरोबरीची आहेत. म्हणजे श्रुतीराजे देसाईंनी सांगितलं की पत्रकारितेची व्याख्या काय किंवा सोशल मीडिया काय, पत्रकारिता जबाबदारीने कशा पद्धतीने आपलं भान ठेवते, त्यांची कशा पद्धतीची जबाबदारी असते, त्याचं विश्लेषण केलं जातं, त्याची फॅक्ट त्या ठिकाणी मांडली जाते, त्याची जबाबदारी केली जाते. हे मलाही जास्त असंच वाटतं. कारण मुळामध्ये 69 किंवा जे 75-80पर्यंत जन्माला आलेले आहेत त्यांना दोन्ही काळ पाहायला मिळाले. साधारणतः 75 ते 78पर्यंत त्यांना दोन्ही काळ पाहायला मिळाले. त्यामुळे ज्या काळाचा प्रभाव त्यांच्यावर होता, शिक्षकांचा होता, माध्यमांचा होता, वर्तमानपत्रांचा होता, रेडिओचा होता, टेलिव्हिजनचा होता, पु ल देशपांडेंचा होता, शंकर पाटलांचा होता, वपू काळेंचा होता, या सगळ्या प्रभावामध्ये म्हणजे आजही आम्हाला आठवतं की तेव्हा रेडिओ स्टार म्हणजे केवढं वाटायचं की रेडिओ स्टार आहे. आपण कधीच त्यांना पाहिलेलं नसायचं.
मला वाटतं भाई आमच्याकडे विंदा करंदीकर, वसंत बापट आणि पाडगावकर अशी एक मैफिल आमच्याकडे अर्बन बँकेच्या वरच्या ह्याच्यामध्ये झाली होती हॉलमध्ये. मला आजही आठवते मैफिल. त्या मैफिलीला किती महाडमध्ये त्या हॉलमध्ये असणारी लोक आली होती, पण एवढी तुडुंब गर्दी आणि ज्या पद्धतीने ती सगळी मैफल झाली त्या लोकांना पाहिल्यानंतर वेगळा आनंद वाटत होता. तर तो काळ वेगळ्या पद्धतीचा होता. त्या काळाचं गारुड जे आमच्यासारख्या लोकांच्या ह्याच्यावर आहे, त्यामुळे आजही आम्ही स्वीकारायला तयार नसतो. त्याचा प्रतिनिधी मी पण आहे. हे आम्ही आजही स्वीकारायला तयार नसतो की नाही पत्रकारिताच टिकणार, पुढच्या भविष्यामध्ये त्यालाच माध्यम राहणार, साहजिक आहे. आम्हाला तसंच वाटतं. आम्हाला आजही असंच वाटतं की पुलांसारखा माणूस होणार नाही होणार असा कोणी नाही. आपल्याला परत एखादी भीमसेन मिळणार, मान्य आहे, एका परत मान्य आहे, पण काळ नेहमी बदलत असतो. पूर्वीच्या पिढीनंतर 30 वर्षानंतरची पिढी मानली जात होती. काळ आता इतका गतिमान आहे की ते आता पिढीनंतर 30 वर्षाचं नाही आहे, ते तुमच्या वयाच्या हातात राहिलेलं नाही, ते आता तुमच्या तंत्रज्ञानाच्या हातामध्ये गेलेलं आहे. जेव्हा पहिला फोन आला होता तो फोन आम्हाला पाटील सर, LB पाटील सर, मी उलटा धरत होतो. त्या ह्याच्यामध्ये येत होता, आम्हाला पोस्टामध्ये यायचं कधीतरी एकदा करायला सांगितलं, मला दाखवलीवर नको, मला आजड होतं, उलटा धरला होता, कसं धरायचं माहीत नव्हतं. आज तुमचा 8 महिन्याचा मुलगा मोबाईल धरतो. ही क्रांती झाली. हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. आपल्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. गणेश कोळेजींनी सांगितलं ती गोष्ट कधी आहे. तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो, कारण मी जेव्हा काम करतो तर दिवस रात्र माझा मीडियाशी संबंध असतो. आत्ता असणारी सगळी प्रमुख वर्तमानपत्र ही पूर्णपणे तोट्यात आहेत. यावर्षीचा सन 2022-23चा ऑडिट ब्युरो जनरलचा जो वर्तमानपत्र आणि डिजिटल मीडियाचा जो रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टवरनं वर्तमानपत्रांची असणारा रेव्हेन्यू, त्यापैकी 85% रेव्हेन्यू हा डिजिटल प्लॅटफॉर्मने घेतला आहे. जगामध्ये हे सगळं ओळखणारी माणसं असतात जे प्रॉडक्ट विकतात. मार्केटमध्ये जे विकलं जातं, मार्केटमध्ये भावना नाही चालत, मार्केटमध्ये नफा कमवणारी माणसं असतात आणि नफा कमवण्यासाठी त्यांच्या वस्तू मार्केटमध्ये सातत्याने विकत असतात आणि त्या विकत असताना ती वस्तू आपल्या वापराची वस्तू त्या माणसापर्यंत कशी पोचेल याकरता सातत्याने त्यांचे प्रयत्न चालू असतात. त्याकरता ब्रेन स्टॉर्मिंग सुरू असतं. तर 22-23चा अहवाल आहे, त्याच्यामध्ये एवढा रेव्हेन्यू जनरेट झाला आहे. म्हणजे गणेश कोळेजी सगळ्या मान्यच करतील किंवा केदार कोळेजी म्हणले बरोबर आहे, कारण आपण त्या सगळ्या ह्याच्यामधली मंडळी आहोत. पुढच्या 10 वर्ष आपण खूप मोठी पकडतोय. जे आमच्या कॉन्फरन्सेस होतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मांडलं जातं. प्रमुख वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या बंद झालेल्या आहेत. आता काही आवृत्त्या ज्या सुरू आहेत, टाइम्स ऑफ इंडिया, ज्यांचा महाराष्ट्रातला महसूल जरी पकडला, आपण भारताचा महसूल बघू, 11,500 कोटी रुपयांचा त्यांचा रेव्हेन्यू आहे. दॅट इज द बिगेस्ट रेव्हेन्यू इन द पॅन इंडिया. टाइम्स ग्रुप, या टाइम्स ग्रुपचा मागच्या वर्षीचा टर्नओव्हर जो होता त्याचा टर्नओव्हर प्रिंट मीडियाच्या 2 पद्धतीने पकडलं जातं. प्रिंट मध्ये येणाऱ्या ॲड्स आणि त्याच पद्धतीने डिजिटल मीडियामध्ये येणाऱ्या ॲड्स. डिजिटल मीडियाच्या त्यांच्या ॲड्स, प्रिंट मीडियाच्या 30% ॲड्स, 30% रेव्हेन्यू हा डिजिटल मीडियाकडे शिफ्ट झाला आहे. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या, जसं गणेश कोळेजींनी आत्ताच मला सांगितलं, प्रत्येक प्रिंट मीडियाचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि त्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच आता हे जाहिरातदार कंपन्या आहेत, हा त्यांचा सर्वे घेतात आणि करतात. पूर्वी आपण ते TV चॅनल्स बघत होतो. ते TV चॅनलचं टाइम नावाचा एक सर्वे केला जात होता. त्या टाइमवर अनंग वादंग झाले की भारतामध्ये 7,000 मीटर बसवले गेले होते. तर 7,000 मीटरवरून तुम्ही कसं प्रेक्षक वर्ग तयार करणार, कसं काय शोधून काढणार. मग टाइम बंद झाल्यानंतर बार्क आलं. मध्यंतरच्या कालावधीमध्ये 2 टेलिव्हिजन चॅनल्स आहेत. त्या टेलिव्हिजन चॅनल्सनी त्या ठिकाणी बार्कमध्ये गेले नाहीत. आम्हाला बार्कची गरज नाही. आज TV9 या चॅनलला येणारा रेव्हेन्यू हा टेलिव्हिजनच्या त्यांच्याकडे असणाऱ्या रेपो रेटवर येत नाही, त्यांच्या TRPवर येत नाही, हा त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मच्या यूट्यूब चॅनलवर येतो. आज भारतामधलं असणारं वर्तमानातलं डिजिटल प्लॅटफॉर्मचं मार्केट हे 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते पुढच्या 5 वर्षामध्ये 25 लाख कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. आणि प्रिंट मीडियाचं आत्ताचं मार्केट इतकं कमी आहे की या सगळ्या मार्केटच्या ह्याच्यामध्ये त्यांचा आत्ताचा रेव्हेन्यू जो फक्त 15% आहे. त्यामुळे आपल्याला मान्य आहे, आपण म्हणतो की त्याचं परिवर्तन कसं होतं हे मी जवळून का पाहतो, कारण मलाही असं वाटत होतं की नाही हे काय आहे, ही विश्वासार्हता किती राहणार आहे. विश्वासार्हता 2 गोष्टींवर होत असते.
प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा बघतो प्रत्येक ठिकाणी चांगलं आहे तसं वाईट आहे. वर्तमानपत्रांमध्ये पूर्वी जशी खरी बातमी येत होती तशी चुकीच्या बातम्या पण येत होत्या. आजही फेक न्यूज केल्या जातात, पण ज्या पद्धतीने फेक न्यूज येतात त्याच पद्धतीने त्या चुकीच्या आहेत हे ठरवण्याकरता तेवढ्याच प्लॅटफॉर्मवर इतर लोकही काम करत असतात. त्यामुळे आता ती भीती बाळगू नका. फेक न्यूजमुळे काय होईल त्याचं उत्तर मी तुम्हाला देईन. फेक न्यूजपेक्षा ॲथॉन्टिकेटेड ज्या बातम्या देणारे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांची व्ह्यूअरशिप जास्त आहे, त्यांना सबस्क्राईब जास्त करतात. बरं, आता म्हणाल मी तुम्हाला हे राष्ट्रीय स्तरावरती सांगतोय, महाराष्ट्राच्या स्तरावरती सांगतोय. हा बदल आपल्या तालुक्यापर्यंत आला आहे. तालुक्यातल्या काम करणारा इथला प्रत्येक रिपोर्टर 80% रिपोर्टरचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, स्वतःचं लोकल त्या ठिकाणचं बातमीपत्र आहे, प्रत्येकाचं आहे केलेलं. म्हणजे ही जर का ती पोचली नसती तिथपर्यंत तर हा बदल त्यांनी देखील केला नसता. तर हा सगळा बदल होतोय, मोठ्या परिणामानं होतोय. त्यानं आपल्याला सामोरं जावंच लागेल. आपल्या हातात काहीच नाही. कारण मुळामध्ये आपण ज्या गोष्टीचा विचार करतो की माझी विश्वासार्हता कशावर आहे, तुम्हाला काय आवडतं, त्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण जो वर्तमानपत्र छापतो, समजा एक वर्तमानपत्र आहे, त्याचं सर्क्युलेशन जर का 10,000 आहे तर 10,000 सर्क्युलेशनचं वर्तमानपत्र कधी चालतं त्याला एक रेव्हेन्यू मिळतो. त्याचा एक सेट ऑफ ठेवलेला असतो त्यांनी. त्यामध्ये ABC 3 असे कॅटेगरीज ठेवलेले असतात. त्याप्रमाणे त्याच्या क्वार्टरली त्यांचे फायनान्शियल रेव्हेन्यूचे ऑडिट्स होतात आणि क्वार्टरली मिटिंग्समध्ये तो रिव्ह्यू घेतला जातो. आता तो रिव्ह्यू बंद झाला आहे. आता क्वार्टरली नाही, आता प्रिंट मीडियाचा हा वीकली रिव्ह्यू घेतला जातो. 4 वीकचा येणारा रिव्ह्यू जो आहे त्या रिव्ह्यूच्या पद्धतीने त्या वर्तमानपत्रांवर आपण पुढे किती चालायचं. आता काही वर्तमानपत्र आवृत्त्या बंद करत नाहीत, पण एक महाराष्ट्र टाइम्स आहे, महाराष्ट्रांनी कोल्हापूरची आवृत्ती बंद केली, अहमदनगरची आवृत्ती बंद केली, मोठा ग्रुप आहे. अशा अनेक DNA बंद झालं, हिंदुस्तान टाइम्सने पण एक आवृत्त्या बंद केल्या, प्रमुख वर्तमानपत्रांच्या ह्याच्यामध्ये आहे. तर या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये असणारी ऑथेंटिसिटी जरी किती असली, जरी मला वाटत असलं की मला हे वर्तमानपत्र वाचायचं आहे, तरी ते चालवणाऱ्या त्या भांडवलदारांना आणि मालकांना जर का ते पटत नसेल, चालत नसेल तर ते चाललं जात नाही. आता एक मध्यंतरी चॅनल होतं, ते चॅनल पुढच्या 15 वर्षाकरता मार्केटमध्ये रजिस्टर होऊन चालणार होतं. ते चॅनल अचानक त्यांनी बंद केलं, न्यूज नेशन महाराष्ट्र. ज्या चॅनलचा पुढचा 3 महिन्याचा रेव्हेन्यू डिसाइडेड होता की हा रेव्हेन्यू काय मिळणार आहे, आजही समजत नाही की त्याने अचानक का बंद केलं. त्याने कोणालाही चॅनल ते दिलं नाही, ते चॅनलच बंद करून टाकलं. एका चॅनलवर मध्यंतरी बंदी आणली, काही कारणामुळे बंदी आणली गेली. त्यांनी सांगितलं आम्हाला हरकत नाही, 1 महिना बंदी टाका. त्याची व्ह्युअरशिप सगळी यूट्यूब चॅनलला त्यांच्याकडे ट्रान्सफर झाली. आज या देशासमोर सर्वात मोठं आव्हान जे आहे, काका तुम्ही जो विचारला फेक न्यूजचा प्रश्न, देअर शुड बी अ रिक्वायर्ड नॉर्म्स, कोड ऑफ कंडक्ट फॉर द सोशल मीडिया, नॉट ॲज अ प्रिंट मीडिया. प्रिंट मीडियाला कोड ऑफ कंडक्ट करण्यासंदर्भात विचार चालू होता मागच्या 5 वर्षापूर्वी. आज सर्वात मोठं आव्हान आहे की ह्याचं कोड ऑफ कंडक्ट, याच्यासाठी रूल्स रेग्युलेशन तयार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही एक घटना बघत असाल, कोणी काहीच बोललं नाही, लोक बोंबाबोंब करून बोलतात, लोक करोडो रुपये खर्च करतात. कोका कोला आपण जो पितात त्या कोका कोल्याचा, कारण मी या सगळ्या कॉन्फरन्सेसला जातो आणि माझा अभ्यासाचा विषय, जसं मगाशी सांगितलं की अर्थसंकल्पाबद्दल तुम्ही करता, तर अर्थसंकल्पावर अजितदादा किंवा त्यांनी तिथे मांडल्या ताबडतोब तिथे विचारणं एवढं नसतं. त्याकरता तुम्हाला मागच्या 4 अर्थसंकल्पाचा आणि केंद्राने मांडलेल्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून ठेवायला लागतो की त्यांचा फिजिकल डेफिसिट किती आहे, तुम्हाला किती टक्क्यांपर्यंत इथे कर्जाची मुभा आहे. तुम्ही आत्ता पुरवणी मागण्या 52,000 कोटीच्या मागितल्यात, पुढल्या वेळेस 45,000 कोटीच्या मागितल्यात, तर त्याच्यातनं काय होणार आहे, तुम्हाला महसुली उत्पन्न किती होणार आहे, तुमचं येणारा एकूण असणारं भांडवली खर्च किती राहणार आहे, ह्याचा एक अभ्यासाचं सूत्र असतं. आणि ते केल्यानंतरच आपण विचारू शकतो, नाहीतर असं काही विचारणं शक्य नसतं. पण तो आवडीचा विषय असो. पण ते जर का केलं तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं हा जो रेव्हेन्यू आहे त्याचा विचार मोठ्या प्रमाणात करतोय. तर आपण आता ठरवायला पाहिजे आपल्याकडे, कारण आता काय जमाना बदलला आहे. मी माझ्या बायकोला तेच म्हणतो, तर पूर्वी कसं होतं की उठल्यानंतर आपण यायचो, ते कारागिरी अवस्थेत लक्ष्मी वगैरे असं बोलायचो. आता ते काय, मला वाटतं कोण काय बोलणार नाही. म्हणजे जे बोलतात ते चांगलं आहे मीही म्हणतो, पण आता लोक काय म्हणतात माहिती आहे का, पहिले की पोस्ट करतात आणि मग पेस्ट लावतात. म्हणजे हे खूप आपल्याला भयंकर. पहिलं उठल्यानंतर मी माझ्या बायकोला म्हणतो का पहिलं काय, हे कोण काय बघते, कुणी काय पाठवले का, पण गुड मॉर्निंग झालंय आपल्याला सकाळी एवढे लोक सांगतात
की म्हणजे मला असं वाटतं की मग मी आहे जिवंत, काळजी करू नको, असं सांगायचा उद्देश त्यांचा असा. कनेक्टिव्हिटी म्हणून तुम्ही सांगितलेला हा भाग सोशल मीडियामधला खूप महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये परदेशी लोकांना व्हर्च्युअल कनेक्टिव्हिटी नव्हती. ती व्हर्च्युअल कनेक्टिव्हिटी करण्यासाठी त्यांनी केलेलं हे आहे. पण मुळामध्ये भारताची बाजारपेठ तुम्हाला सांगतो, आज चायनामध्ये आपण विचार करताना आपण नेहमी म्हणतो किंवा मला गिरीश कुबेर जे आहेत संपादक त्यांच्याशी माझं नेहमी हेच भांडण असतं की तुम्ही नेहमी असं म्हणता चायनाचे उदाहरण आम्हाला देता, चायनाचा पर कॅपिटा इन्कम आम्हाला सांगता, पण भारताने जरा काय केलं की बोंबा मारता इथली लोकशाही म्हणून. चायनामध्ये असे त्यांचे सोशल प्लॅटफॉर्म त्यांचे गव्हर्नमेंटचे आहेत. त्यांना परदेशी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तिकडे जाऊन तुम्हाला काम करणं अलाउड नाही आहे. मध्यंतरच्या कालावधीमध्ये जवळ 10 बिलियन्सचा बिझनेस त्यांचा जो होता तो बिझनेस त्यांचा दुसऱ्या एका परदेशी कंपनीने हिसकावला. तो कसा हिसकावला, त्यात प्रामुख्याने भाग होता भारतीय लोकांचा. भारतीय लोक लपून छपून दुसऱ्या ॲप्समधून भारतातल्या लोकांशी बोलायचे. चायनाने याचा सर्वे केला आणि चायनाच्या लक्षात आलं, बापरे हे काहीतरी भारतीय फार भयंकर करत आहेत. ते करण्यासाठी त्यांनी त्यांचं ॲप जनरेट केलं आणि ते ॲप ॲज ए त्याचं हॅकर्स ॲप म्हणून काम करतं. म्हणजे करोनाच्या कालावधीमध्ये चायनामधनं ज्या बातम्या आपल्याला मिळाल्या त्या अशा ॲप्समधनं मिळाल्या होत्या, हॅकर्स ॲप्समधनं मिळाल्या होत्या. आता चायनाने त्यांचं मॉडेल इतकं चांगल्या पद्धतीचं केलं आहे की त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कुठलंही ॲप तुम्ही वापरू शकणार नाही विदाऊट द परमिशन ऑफ दी चायनीज गव्हर्नमेंट. पण भारतामध्ये असं नाही. भारतीय मुक्त बाजारपेठ आहे. भारतामध्ये आपल्याकडे असणारा सोशल मीडियाचा वापर हा सन 2022-23मध्ये 8 सेकंद होता. तो यावर्षी 3 सेकंदापर्यंत प्रिझम्पशन आहे की 3 सेकंदाचा वापर, प्रत्येक 3 सेकंदाला भारतीय हा तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असतो. त्यामुळे तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय चालतं, तुम्ही काय पाहिजे, तुमचा वाढदिवस कधी आहे, तुम्हाला कुठल्या रंगाचा कपडा आवडतो, तुम्हाला कोणती फिल्म आवडते, तुम्ही काय पाहिलं होतं, हे तुम्हाला न सांगता गुगल तुम्हाला सांगतो. पण गुगलची सर्वात मोठी बाजारपेठ आहे ही पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये $20 ट्रिलियन होणार आहे, असं त्यांचं गणित आहे. तर ह्या सगळा मूळ सांगण्याचा उद्देश असा आहे की हे सगळं स्वातंत्र्य आपल्या हातात आता मुळातच राहिलेलं नाही की तुम्हाला चॉईस नाही. चॉईस आपल्याला एवढाच आहे की आपण किंडलवर वाचायचं का मला पुस्तकांचा वास घ्यायला आवडतो म्हणून मी पुस्तकच त्या ठिकाणी वाचेन पोलंचं किंवा कुठल्या वर्तमानातल्या लेखकांचं वाचेन. हा चॉईस आपल्याकडे नक्की आहे, कारण आपली पिढी कशी आहे. मला या डिजिटल ह्याच्यावर मोबाईलवर वाचायला सांगितलं तर मी वाचू नाही शकणार, मला पुस्तकच वाचायला आवडतील. हातात घेऊन वर्तमानपत्र वाचल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही 100%. मी तो बदल करू शकणार नाही, पण बदल करायचा नसला तरी मी ज्या माध्यमांमध्ये काम करतो त्या माध्यमांचं अपडेट ठेवणं माझं काम असतं. तर पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये जसं भाई नेहमी आम्हाला प्रश्न पडतो की वर्तमानपत्रातली समीक्षा आता गेली, समीक्षक पुढच्या भविष्यात राहणार नाही, त्या पलीकडे समीक्षात्मक लेखन करणारे तितक्याच दर्जाचे लेखकही असतील का नाही हा मुद्दा आहे. आणि तेवढ्या दर्जाचं लेखन करणारे लेखक असले तरी ते समजून घेणाऱ्या तेवढ्या दर्जाचे वाचक असणं आवश्यक आहे, ते असतील का नाही. हा सगळा असा मेळ आहे एकमेकांच्यात. आपण कोणाचंच कोणाला दोष देऊ शकत नाही, कारण मुळामध्ये कोणी कोणाला वाईट म्हणायचं, कोणी कोणाला सांगायचं याच्यात जास्त चांगलं व्हायला पाहिजे, हा वाईटपणा घ्यायला सध्या कोणी तयार नाही. कारण याच्याविषयी फक्त आपणच चर्चा करतो. आम्ही 50वी उंबरठा ओलांडलेले आणि त्यांच्यासारखे आदर्श, आता भाईंचा आदर्श बघा. भाई या वयात देखील आज तिथे जाऊन शांत बसू शकले असते ते, मी कशाला करू. पण हे सचिन तेंडुलकर सारखे आहेत, तो दिवसा उठल्यानंतर पण आज क्रिकेटचा विचार करतो आणि भाई सुद्धा या वयात दिवस रात्र फक्त साहित्याचा विचार करतात. म्हणून आज माझ्यासारख्या एवढ्या ज्युनियर माणसाला किंवा बाकी सगळ्यांना ऐकायला भाई इथे शांतचित्ताने बसलेत. नाही तर पद्मश्री एवढा आज नावाजलेला कीर्तिवंत माणूस काय यांचं काय ऐकायचं. त्यामुळे भाईंना सोशल मीडिया सांगायची गरज लागणार नाही, ते उद्या मला सांगतील अरे बरोबर आहे, असा असं बदल होतोय, हा धोकादायक आहे, स्वीकारा. कारण काळाबरोबर राहण्याचं काम हे भाईने केलेलं आहे. भाई उभं आतापर्यंत करू शकतात, संघटना कौशल्य हे सगळ्या गोष्टी करू शकतात. कारण ज्या पद्धतीने ते त्यांच्या वयाच्या माणसाबरोबर बोलतात त्याच पद्धतीने पराग पत्रिकेबरोबर पण बोलू शकतात, त्याचं ऐकू शकतात. ही मानसिकता आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये सगळ्यांना ठेवावी लागेल. आणि ती जर का आपण ठेवली तर आपण काळाबरोबर राहू. काळ आपल्याला विचारून चालणार नाही. काळ फक्त याच लोकांसाठी चालतो की ज्यांना काही विकता येतं आणि जे विकतात त्यातून जे प्रॉफिट कमवतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात, त्यातनं तुमच्या सॅलरीज देतात, या सगळ्या गोष्टी करतात, त्यांच्याच हातात आहे.
तुमच्या आमच्या हातात नाही. कारण असं आहे, आपले प्रयत्न अत्यंत अत्यंत थोडके आहेत. कारण आपलीच मुलं मुळामध्ये जर का मेन स्ट्रीमची आत्ता एक सर्वे झाला, म्हणजे सगळं तुम्हाला सांगतो की तुमच्या लक्षात आता जो सर्वे झाला त्यामध्ये असं लक्षात आलं की बाबा मेन स्ट्रीमचे जे चॅनल्स आहेत, तर वर्तमानपत्र राहू द्या, मेन स्ट्रीमचे जे चॅनल आहेत, आपण मराठी चॅनलचा विचार करू. चला, मराठी चॅनल्सवर एक सर्वे झाला की आता येणारी नवीन तरुण पिढी आहे, त्यांच्यासाठी काय करायचं आहे म्हणून चॅनल्सने धोरण बदललं की नाही, आता शहरातले प्रेक्षक वर्ग पाठ फिरवत आहेत, शहरातले प्रेक्षक पाहत नाहीत, मग काय करूया, मग पश्चिम महाराष्ट्रातल्या स्टोरीज सुरू झाल्या. तुम्ही प्रमाण भाषेतला बदल जो आहे, प्रमाण भाषापूर्वी कोणी लळ म्हणलं तर आपण अरे बाबा काय बोलतो तू, त्यांच्या असं लक्षात आलं नाही आता असं नाही चालणार. मेट्रोजमधला जो प्रेक्षक वर्ग, वाचक वर्ग आहे, प्रेक्षक वर्ग हा आता आपला राहिलेला नाही. मग ग्रामीण भागाकडे चला, म्हणून तुम्ही आता सिरियल्समध्ये सगळीकडे बघा, तुम्हाला त्या प्रादेशिक स्तरावरचे कोल्हापूर आहेत, पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मालवण आहे, कोकणातली भाषा आहे, त्या संदर्भातले सिरियल्स सुरू होत आहेत. हे असं अचानक नाही होत किंवा त्याला असं वाटलं नाही बा आता असं करूया, तसं नाही होत. याचा अभ्यास करणारी मागे फळी असते, बॅक एंडचं ऑफिस असतं. म्हणून मग अशी तुम्हाला म्हटलं, जे काम 1000 कोटी रुपये खर्च होऊन होणार नाही, ज्याची पब्लिसिटी करत नाही, 450 कोटी रुपये घेतले कोणी सलमान खानने एका ॲड करता, 450 कोटी रुपये. पण मोदीजीने 3च फोटो सोशल मीडियावर टाकले, फक्त 3 फोटो टाकले आणि जगभरात गदारोळ वाजला. काहीच बोलले नाहीत मोदीजी, काही बोलले नाहीत. लक्षद्वीपचे फक्त 3 फोटो टाकले, मालदीव बंद झालं. ही सोशल मीडियाची कमाल आहे. म्हणजे आपण असं म्हणलं पाहिजे की मोदीजींनी वापरलं तो जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, ती जी फॉलोअरशिप आहे जगभरात, त्याच्यानंतर खूप 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 पद्धतीने, म्हणजे विशेषतः जे ॲडव्हर्टायझिंग कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये खूप चर्चा झाली की बाबा मोदीजी काहीच बोलले नाहीत. विशेषतः पर्यटनावर चर्चा झाली की अरे बाबा काही न बोलता मालदीवचं पर्यटन बंद पडलं. दॅट इज कॉल्ड लिडरशिप. म्हणजे हा खरा ब्रँड अँबॅसेडर आहे सगळ्या क्षेत्रातला. जे 500 कोटी रुपये देऊन सलमानकडनं काम होत नाही, ते मोदीजीने असं केलं. तर आता स्पर्धा अशी चालू झाली आहे की मोदीजींनी काहीतरी देशाकरता करताना जे इंडिजिनियस प्रॉडक्ट आहेत त्याकरता मोदीजीने एखादी ॲड करून त्याला सपोर्ट करावा, अशा पद्धतीने या कंपन्या प्रयत्न करतात. मोदीजी करणार नाही तो भाग वेगळा, पण हे सगळं जाहिरात क्षेत्रावर ही सगळी इकॉनॉमी अवलंबून आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये वर्तमानपत्रांचं राईट खूप कमी आहे. अर्थात हे सगळं तेही मान्य करतात, म्हणजे आपण बोलायची काहीच गरज नाही आहे. सगळ्या गोष्टींमध्ये स्थानिक ठिकाणी वर्तमानपत्र जे आहे ते आपल्याकडे काही पद्धती चालतात. आपण स्वतः बघतो किती बंद पडलेत. कुठलंही वर्तमानपत्र आत्ता सध्या प्रॉफिटमध्ये नाही, खूप मोठ्या लॉसमध्ये आहेत. त्यांना जो काही जाहिरातीचा इन्कम मिळतो त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळतो, त्या ठिकाणावरही वर्तमानपत्र चालले आहेत. येणारं माध्यम आपल्याला स्वीकारावंच लागेल. फेक न्यूज काय होतं ते मणिपूरमध्ये तुम्ही पाहिलं, मणिपूरच्या सर्वेमध्ये. पण दुसरा सर्वात मोठा धोका असा आहे पत्रकारितेचा की आता पत्रकारिता केदार कोळी आहेत, गणेश कोळी आहेत, सगळं त्यांना ओळखतात त्या विभागामध्ये. त्याने एखादी बातमी दिली, त्याला पकड केलं नाही, तू कशी बातमी दिली. आता तुमची बातमी इथे नाही दिली जात, तुमची बातमी कुठल्या तरी परदेशातल्या एका देशामधून दिली जाते, कॅनडामधून दिली जाते. जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन जेव्हा चालू होतं शाहीनबागमधलं आंदोलन होतं, की शेतकऱ्यांचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा असं लक्षात आलं की बाबा हे आंदोलन असं कसं चालू शकतं इतके दिवस, कोण करतं. त्यामुळे त्याचा सगळा असणारा पूर्ण खर्च हा कॅनडा गव्हर्नमेंट करत होतं. कॅनडा गव्हर्नमेंटमध्ये येतात, कॅनडा गव्हर्नमेंटच्या वतीने 45 ॲप्स कसे चालवले जात होते, जे सोशल ॲप्स त्या सगळ्या आंदोलनाला पाठबळ देत होते. पण प्रश्न असा आहे, आता आपण नागरिक म्हणून जबाबदारीचा काका आपला प्रश्न आहे. कुठली फेक आणि कुठली खरी हे आपण ठरवायला पाहिजे. जर का आपल्याकडे एखादी बातमी चुकीची वाटत असेल त्याची खातरजमा करण्यापर्यंत दुसरीकडे फॉरवर्ड नाही केली पाहिजे. म्हणून आता 5 वेळा तुम्ही फॉरवर्ड करू शकता, हे नियम यायला लागले. येतील नियम, तंत्रज्ञान होत आहे त्या पद्धतीने, तसे नियम बदलत आहेत. पण ही सगळी आव्हानं आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये समोर आहेत. ती साहित्यासमोर पण आहेत, प्रत्येक क्षेत्रासमोर पण आहेत. नवीन येणारे कुठलीच पुढे मेन स्ट्रीमचं काहीच पाहत नाहीत. त्यांची असणारी जगण्याची व्याख्या वेगळी झाली आहे. जे आदिनीताईंनी मला सांगितलं तसं त्यांची जगण्याची भाषा वेगळी झाली आहे, त्यांच्या लिहिण्याची भाषा वेगळी झाली आहे. ते पूर्ण टेक्स्ट लिहित नाहीत, टेक केअर लिहितात, TC लिहितात. आपल्याला वाटतं टर्म्स अँड कंडिशन नाही, टेक केअर लिहितात, TC. गुड मॉर्निंगला फक्त GD लिहितात, ओकेला फक्त केस लिहितात. आपण ओके तरी लिहायचो, पूर्ण स्पेलिंग राहू द्या, आता फक्त के लिहितात. आता पुढे तोही लिहून वेगळं काहीतरी, पण ते स्वीकारावं लागणार, तुम्ही नाही स्वीकारलं जाणार.
आपण स्वीकारला तर सर्वात चांगलं असं आहे मोबाईल बाजूला ठेवायचा, सगळं बाजूला ठेवायचं, काही बघायचं नाही. लागली चुकून गाणी तर त्याच्या रेडिओवरच्या ऐकायची, शांत बसायचं, इतकंच आपल्या हातात राहील. पण असं काही करू शकत नाही, कारण आपण एवढ्या सगळ्या या मोबाईलच्या अधीन गेलोय की एक वेळ बायको पळून गेली तरी चालेल, पण मोबाईल मात्र 5 मिनिटात आपल्या हातातून मिळाला पाहिजे. अशा स्थितीपर्यंत आहोत आजच्या सगळ्या या परिसंवादामध्ये. म्हणून मुद्दामून हा आपण परिसंवाद या ठिकाणी ठेवला होता. या ठिकाणी श्रुती राधे देसाईंनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे, पण पर्यायाने श्रुतीतही आपल्याला स्वीकारावा लागेल. आणि सोशल मीडियाचं ॲथॉन्टिकेशन पण बऱ्यापैकी आता वाढतं आहे, त्याकरता काही रूल्स रेग्युलेशन तयार होत आहेत. त्यानंतर धनंजयने मांडलेला मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे की तुम्हाला स्वीकारावा लागेल, म्हणजे तुमच्या हातात काहीच नाही राहिलं. हा पॉझिटिव्ह गोष्टीमधला आहे. गणेश कोळीजीने पण ते सांगितलं की माध्यम ते स्वतः काम करता येतात. आत्ताच त्यांनी सांगितलं बातमी लिहिताना पहिलं म्हणतात उद्याची बातमी पाठवा, नंतर पहिला आता डेली एंडला पाठवा, मला द्यायचं आहे, मला अपलोड करायचं आहे, ते मला पाठवण्याची गरज आहे. जसे यूट्यूबर्स आहेत, यूट्यूबर्स पाहतात, तुम्ही रील्स पाहता ना, त्या रील्समध्ये सर्वात महिन्याला 5 लाख रुपये काम कमवणारा मुलगा महाराष्ट्रातल्या खेडेगावातला आहे. काय महिन्याला 5 लाख रुपये यूट्यूबमधनं मिळतो, रील्समधनं. यूट्यूब त्याला देते, कंटिन्यू फुटबॉल जास्त आहे, व्ह्यूअरशिप जास्त आहे, ते ॲड त्या लोक पाहतात तेवढं करताना. तर हे सगळं असं पैसे घेऊन करतात. हे असं नाही, तुम्ही रील्स सुरू करा, म्हणजे जर का लोकांना आवडले तर तुम्हालाही पैसे मिळतील महिन्याला. नंतर या ठिकाणी केदार कोळीजीने पण सांगितलं की असं आहे, केदार कोळीजी आपल्याला स्वीकारावं लागेल, तुम्ही पण तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करा, तुम्ही पण प्रेमात पडा सगळ्यांच्या. आणि अशा एका विषयाच्या निमित्तानं बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सुधीर शेठ आणि सर्व आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त होतो. माझं थोडं लांबलेलं जे भाषण आहे ते थांबवतो आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. प्रकट होऊन नसावे हे बरे नव्हे, समर्थ रामदासांच्या ओळी आहेत. आणि अत्यंत किती अभ्यासाची खोली आपण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्राबद्दल आपला अत्यंत बारीक बारीक अभ्यास असला पाहिजे. मला वाटतं ही गोष्ट आहे, ही गोष्ट संजयजींकडनं आपण नक्कीच शिकली पाहिजे. हे बघितल्यानंतर मला पर्ण फाउंडेशनच्या संजयजी आपण ज्या कार्यक्रमामध्ये जे वाक्य वापरलं होतं ते या ठिकाणी त्याची आठवण झाली आणि ते पटलं आता मला की आपण म्हणाला होता की इथून पुढच्या 1 तासामध्ये मला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत जरी घ्यायला सांगितली तरी आय एम प्रिपेअर्ड, मी तयार आहे. तर हीच मला असं वाटतं हेच आपलं वैशिष्ट्य आहे की आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार असता, अपडेट असता. खरंच आपल्या कर्तृत्वाला आणि आपल्या कार्याला मनापासून सलाम करतो. आणि आपल्याच परवानगीनं हे परिसंवादाचं सत्र इथं संपन्न झालं असं जाहीर करतो. धन्यवाद.